प्रकरण 11 सांख्यिकी. या प्रकरणात आपण काय शिकणार? सांख्यिकीची ओळख, मध्य, विभाजित स्तंभालेख, शतमान स्तंभालेख. सांख्यिकीची ओळख. सांख्यिकी ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: घटनेविषयी किंवा समस्येविषयी सांख्यिक माहिती जमा करणे, त्या माहितीचा अभ्यास करणे आणि निष्कर्ष मिळवणे. मध्य. आपण यापूर्वी सरासरी विषयी शिकलो आहोत. या सरासरीलाच सांख्यिकीच्या भाषेमध्ये मध्य असे म्हणतात. सांख्यिक सामग्रीचा मध्य काढण्यासाठी प्रथम सामग्रीतील संख्यांची बेरीज करतात आणि या बेरजेला सामग्रीतील संख्यांच्या संख्येने भागतात. मध्य बरोबर सामग्रीतील संख्यांची बेरीज भागिले सामग्रीतील संख्या. वारंवारता वितरण सारणी वापरून मध्य. उदाहरण: एका स्पर्धेतील वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या 20 विद्यार्थ्यांची संख्या खाली दिली आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 2, 2, 3, 2. उकल. पहिल्या स्तंभात चढत्या क्रमाने प्राप्तांक लिहा. 1, 2, 3, 4, 5. एक एक संख्या वाचून दुसऱ्या स्तंभात ताळ्याच्या खुणा करा. 2, 3, 4, 1, 2, 3, 1, 5, 4, 2, 3, 1, 3, 5, 4, 3, 2, 2, 3, 2. प्रत्येक प्राप्तांकाशी संबंधित ताळ्याच्या खुणा मोजून FI ने दर्शवलेल्या तिसऱ्या स्तंभात वारंवारता लिहा. 3, 6, 6, 3, 2. सर्व वारंवारतांची बेरीज N लिहा. N बरोबर सिग्मा FI बरोबर 20. शेवटच्या स्तंभात FI आणि XI यांचा गुणाकार लिहा. 3, 12, 18, 12, 10. सर्व गुणाकारांची बेरीज लिहा. सिग्मा FI XI बरोबर 55. मध्य बरोबर X बार बरोबर सिग्मा FI XI भागिले N बरोबर 55 भागिले 20 बरोबर 2.75. उत्तर मध्य बरोबर 2.75. उदाहरण: पहिल्या तिमाहीतील एका खेळ संकुलातील 25 विद्यार्थ्यांची उपस्थिती खालील सारणी दिली आहे. सारणी पूर्ण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रथम आपण सारणी पूर्ण करू. आता उत्तरे शोधूया. 1. किती विद्यार्थी 45 दिवस उपस्थित होते? उत्तर आहे 90 विद्यार्थी. 2. कोणत्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे? उत्तर आहे 75. 3. N शोधा. उत्तर आहे 25. 4.
सिग्मा FIXI शोधा. उत्तर आहे 1425. 5. उपस्थित दिवसांचा मध्य काढा. उत्तर आहे 1425 भागिले 25 बरोबर 57. विभाजित स्तंभालेख. यात 2 किंवा अधिक घटकांची माहिती एकाच स्तंभात दाखवली जाते. सामग्रीतील माहितीचे तुलनात्मक विश्लेषण या स्तंभालेखाने करता येते. उदाहरण, एका शाळेतील 5वी ते 8वीतील मुलांची आणि मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी असे प्रमाण घ्या. उकल. प्रथम आपण प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांची बेरीज करूया. आता X अक्षावर इयत्ता लिहा आणि Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे प्रमाण घ्या. 5वी साठी मुले बरोबर 34 आलेखावर काढून तो एका खुणेने दाखवा. आता मुली बरोबर 17 दाखवण्यासाठी तोच स्तंभ एकूण बरोबर 51 पर्यंत वाढवा. हा भाग मुलींची संख्या दाखवतो. याच प्रकारे इतर इयत्तांसाठी स्तंभ काढून माहिती दाखवा. उदाहरण, खालील आलेख पाहून उत्तरे लिहा. 1. स्तंभालेखाचा प्रकार सांगा. उत्तर आहे विभाजित स्तंभालेख. 2. वर्षाची मार्च महिन्यातील बचत किती आहे? उत्तर आहे ₹200. 3. सविताची एकूण बचत किती आहे? उत्तर आहे ₹1000. 4. सरोजची एकूण बचत वर्षाच्या बचतीपेक्षा किती जास्त आहे? उत्तर आहे ₹200. 5. एप्रिल महिन्यातील बचत कोणाची सर्वात कमी आहे? उत्तर आहे मेघा. शतमान स्तंभालेख. दिलेली माहिती शतमानात रूपांतरित करून जो विभाजित स्तंभालेख काढतात त्याला शतमान स्तंभालेख असं म्हणतात. शतमान स्तंभालेख हे विभाजित स्तंभालेखाचेच एक विशेष रूप असते. इथे सर्व स्तंभ 100 एकक उंचीचे असतात. उदाहरण, खालील माहिती शतमान स्तंभालेखात दाखवा. उकल. प्रथम आपण A श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शतमान काढू. तुकडी X अक्षावर दाखवू आणि Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20% विद्यार्थी असे प्रमाण दाखवू. A तुकडीसाठी A श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शतमान बरोबर 75 स्तंभावर दाखवा आणि एका खुणेने दाखवा. तोच स्तंभ एकूण बरोबर 100 पर्यंत वाढवा. हा जास्तीचा भाग A श्रेणी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शतमान दाखवतात. याच प्रकारे इतर तुकड्यांचे शतमान दाखवा. उदाहरण, खालील आलेख पाहून उत्तरे लिहा. 1. हा आलेखाचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे शतमान स्तंभालेख. 2. सोनाप्पाचे गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? उत्तर आहे 30%. 3. रायप्पा आणि बजाप्पा यांच्या कापसाच्या शेकडा उत्पादनाची तुलना करा. कोणाचे उत्पादन जास्त आहे
आणि कितीने जास्त आहे? उत्तर आहे रायप्पाचे कापसाचे शेकडा उत्पादन बजाप्पाच्या कापसाच्या शेकडा उत्पादनापेक्षा 10% जास्त आहे. 4. कापसाचे शेकडा उत्पादन कोणाचे सर्वात कमी आहे? उत्तर बजाप्पा. 5. गव्हाचे शेकडा उत्पादन कोणाचे सर्वात कमी आहे? उत्तर आहे सोनाप्पा.